कधी विचार केलाय की फक्त 2 शब्द किती मोठी गोष्ट सांगू शकतात? आज आपण पडद्यावर दिसणाऱ्या याच 2 शब्दांच्या मागे नेमकं काय दडले हे उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर प्रश्न हाच आहे की 2 शब्द आपल्याला किती काय सांगू शकतात. हे खरं तर एका रहस्यासारखं आहे. आज आपण एक प्रकारचा भाषिक तपास करणार आहोत आणि या छोट्याशा शब्दसमूहात कोणती रहस्य दडली आहेत ती शोधून काढणार आहोत. चला तर मग आपला तपास सुरू करूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं संपूर्ण विश्लेषण फक्त आणि फक्त ह्याच एका स्रोतावर म्हणजे या 2 शब्दांवरच आधारित आहे. हे आहेत ते 2 शब्द, विनायक चतुर्थी. आता या पूर्ण शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता, तर आधी त्याचे भाग पाडून समजून घेऊया. चला मग आपण पहिल्या शब्दाकडे वळूया. समजा ही एक गुप्तहेर कथा आहे आणि हा आपला पहिला पुरावा आहे. तर आपला पहिला शब्द आहे विनायक. ह्याचा स्वतःचा असा काय अर्थ असेल, चला शोधूया. आणि हे बघा, उत्तर सापडलं. विनायक या शब्दाचा मूळ अर्थ आहे जो विघ्न दूर करतो किंवा एक नायक. म्हणजे यातून आपल्याला आपल्या कथेतील कोण सापडलं, एक असा नायक जो अडथळे दूर करण्यासाठी ओळखला जातो. बरं, आपल्याला कोण हे तर कळलं. आता कोड्याचा पुढचा भाग सोडवायची वेळ आली आहे. चला तर मग दुसऱ्या शब्दाकडे जाऊया. आणि हा आहे आपला दुसरा शब्द, चतुर्थी. आता हा शब्द पहिल्या शब्दाशी कसा जोडला जातो याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, नाही का? आणि चतुर्थी हा शब्द आपल्याला कधी या प्रश्नाचं उत्तर देतो. याचा अगदी सरळ अर्थ आहे चौथा दिवस. म्हणजे हे आपल्याला वेळेबद्दल काहीतरी सांगत आहे. आणि आता आपण आपल्या तपासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. इथे आपण हे दोन्ही तुकडे एकत्र जोडणार आहोत आणि पाहणार आहोत की यातून काय चित्र समोर येतंय. तर आतापर्यंत आपल्याला काय मिळालंय त्यावर एक नजर टाकूया. एका बाजूला आहे कोण म्हणजे विनायक म्हणजे विघ्नहर्ता, आणि दुसऱ्या बाजूला आहे कधी म्हणजे चतुर्थी म्हणजे चौथा दिवस. हे 2 वेगवेगळे सुरावे आपल्या हातात आहेत. आता बघा, हे दोन्ही शब्द एकत्र कसे येतात. विनायक म्हणजे नायक, चतुर्थी म्हणजे चौथा दिवस. आणि जेव्हा हे दोन्ही शब्द एकत्र येतात तेव्हा त्याचा अर्थ होतो नायकाला समर्पित केलेला चौथा दिवस. म्हणजे हे दोन्ही शब्द मिळून एका विशिष्ट दिवसाची, एका व्रताची ओळख करून देतात. यावरून हेच लक्षात येतं की फक्त 2 शब्दांमध्ये किती खोल आणि स्पष्ट अर्थ दडलेला असू शकतो, नाही का? आणि यातून हे किती स्पष्ट होतंय की हे फक्त एक नाव नाहीये, हे तर एक संपूर्ण सांस्कृतिक दिशादर्शक आहे. बघा ना, एक नाव व्यक्तीची ओळख करून देतं, तेच नाव वेळेचा निर्देश करतं आणि तेच नाव एका संपूर्ण व्रताची किंवा परंपरेची व्याख्यासुद्धा करतं. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की हे फक्त एक शीर्षक नाही, या 2 शब्दांमध्ये एक संपूर्ण कथा आणि त्याचा उद्देश दडलेला आहे. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आपण रोज जी नावं पाहतो, वापरतो, त्या नावांमध्ये अशा आणखी कितीतरी कथा दडलेल्या असतील. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.